आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे गाजर घेतलेले आहेत। तर इथे मी गाजर असे सोलून घेतलेले आहेत। नमस्कार मंडळी, मी वनिता स्वागत करते सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये। तर इथे सर्व गाजर मी असेच सोलून घेते। इथं मी गाजर स्वच्छ धुवून घेतले। तर आता आपल्याला हे गाजर सर्व किसून घ्यायचे आहे। सर्व गाजर मी किसून घेतलेले आहेत। आता इथं मी 1 कप तूप घेतलेलं आहे, 1 वाटी साखर आणि मावा घेतलेला आहे। तर पॅन गॅसवर ठेवला, त्यामध्ये तूप घातलं आणि आपल्याला सर्व गाजर त्यामध्ये घालायचे आहे आणि छान असे परतवून घ्यायचे। दुधामध्ये मी केशरच्या काड्या टाकल्या आहेत आणि छान असं हे दूध मिक्स करून घ्यायचं। तुपामध्ये 5-6 मिनिटे गाजर छान असे परतवून घेतल्यानंतर इथे आपल्याला दूध टाकायचं आहे। तर सर्व 1 कप दूध मी यामध्ये टाकलं आहे। त्यावर मी झाकण ठेवलेलं आहे आता। आणि इथे बघा, दुधामध्ये गाजर आपलं छान असं शिजून झालेले आहे। इथं मी थोडं बदाम, काजू आणि पिस्ता घेतलेले आहे आणि असे कट करून घ्यायचे काजू आणि बदाम। पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे। तर तुपामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट्स छान असे तळून घ्यायचे। दूध आटेपर्यंत छान असे शिजवून घ्यायचे। तर दूध आटलेलं आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी साखर घालायची आणि साखर पण छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता मी इथं मावा घेतलेला। तर मावा आता असा मी हाताने छान असा कुस्करून घालते। तर इथे सर्व मावा मी त्यामध्ये टाकणार आहे।
यावर आपल्याला आता हे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. तर बघा कसे मस्त गाजरचा हलवा दिसतो. यावर मी वेलची पावडर घालते. तर वेलची पावडर आणि जायफळ मी किसून घालते. पुन्हा मी 1 चमचा वरून तूप टाकते, म्हणजे छान अशी गाजरला एक चकाकी येते. तर इथे बघा गाजरचा हलवा आपला छान तयार झालेला आहे. तर माझी रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.